नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मी सुशील माळी आपल्या नंदभवानी कॉम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजचा टॉपिक आहे लाडकी बहीण योजना KYC। तर मित्रांनो, नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना KYC चालू झाली आहे। सर्वप्रथम ज्या महिलांचे पैसे रेग्युलर येत आहेत त्यांचे अभिनंदन, कारण की शासनाची ही खडतर प्रक्रिया, ही KYC प्रक्रिया पूर्ण करून आपण लाभास पात्र ठरले आहेत, त्यामुळे आपले अभिनंदन। त्यानंतर ज्या माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे येत नाही अशांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांची ही KYC प्रक्रिया चालू झाली आहे, परंतु त्यांचं KYC केल्यानंतर देखील पैसे येत नाही। तर त्यांना असं वाटतं की आपण पुनश्च KYC करूया, पण मित्रांनो, ही KYC ज्यांची KYC झाली आहे त्यांच्यासाठी नाही आहे। फक्त KYC करताना ज्यांनी जे डिफॉल्ट प्रश्न जे विचारले गेले होते शासनाकडून की तुम्ही नोकरीला आहात का, तुमच्या घरातील कोणी सदस्य पेन्शनधारक आहे का, असे जे आन्सर चुकीचे दिले आहेत, म्हणजेच अर्थात ज्यांची KYC चुकली आहे त्याच्यासाठी हा नवीन ऑप्शन आला आहे की तुम्ही दुरुस्ती करू शकतात। दुरुस्ती केल्यानंतर त्यांचे पैसे हे रेग्युलर येऊ शकतात। तर ज्या लाडक्या बहिणींचे KYC करून देखील पैसे आले नाही, अशा लाडक्या बहिणींसाठी मी एक तुम्हाला महत्त्वाची माहिती देऊ शकतो की तुमचे पैसे कोणत्या कारणामुळे आले नसतील। जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे रजिस्ट्रेशन चालू झाले, तेव्हा जेव्हा फॉर्म भरत होतो आपण, की ज्या महिलांच्या घरात रेशन कार्डचा नंबर देणं अनिवार्य होतं आपल्या त्या ठिकाणी, तर एकाच रेशन कार्डवर जर एकापेक्षा अधिक व्यक्तींचं रजिस्ट्रेशन झालं असेल, समजा एखाद्या घरात आई, मुलगी आणि सून हे जर असतील, तर यांनी रजिस्ट्रेशन करताना एकच रेशन कार्ड दिलं असेल, तर त्या ठिकाणी नियम होता की एकापेक्षा अधिक असलेल्या लाभार्थींना वगळण्यात येईल। तर अशा कारणामुळे देखील त्यांचं नाव वगळण्यात आलं असेल। त्यानंतर दुसरा मुद्दा असू शकतो की एखाद्या लाडक्या बहिणीच्या नावावर फोर व्हीलर वाहन, टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर कुठलेही एक वाहन असू शकते, त्यामुळे देखील तिचा हप्ता हा बंद होऊ शकतो। आणि त्यानंतर तिसरं एक कारण आहे की त्या लाडक्या बहिणीचे जे बँक डिटेल्स असतील किंवा आधार डिटेल्स असतील, यामध्ये व्हेरिएशन म्हणजे तफावत असणं। एखाद्या महिलेचं आधार कार्डवर सरनेम किंवा नाव, एकदा ज्या महिलांनी बंद झाले असतील त्यांनी एकदा आपलं बँक पासबुक, आधार कार्ड आणि जे डॉक्युमेंट असतील जसं की पॅन कार्ड वगैरे, हे एकदा व्हेरीफाय करून घेणे की ज्याच्यात नाव स्पेलिंग हे पूर्णतः बरोबर आहे किंवा नाही। नसेल तर त्यांनी त्वरित करेक्शन करून घ्यावे। जसं की बँक आधारप्रमाणे जर आपलं बँक खात्याचं पुस्तकावर नाव ॲज इट इज सेम असेल, तर एकदा व्हेरीफाय करून ते चेक करून घ्यावे। तेही एक कारण असू शकतं की तुमच्या नावात जर तफावत असेल तर तरी देखील पैसे बंद पडू शकतात। त्यानंतर तुम्ही आपल्या खात्याची जी KYC असते बँकची, काही दिवसानंतर जेव्हा आपले खाते इनॅक्टिव्ह होतात किंवा खात्यामध्ये दैनंदिन व्यवहार न झाल्यास खाते इनऑपरेटिव्हमध्ये चालले जातात किंवा खाते लॉक होतात, तर मित्रांनो, त्या आपले एकदा बँकला व्हिजिट करून आपले खाते चालू आहे किंवा नाही ते देखील चेक करून घेणं महत्त्वाचं आहे। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपले खाते आधार लिंक आहे का नाही हे तपासणं महत्त्वाचं आहे। सगळ्यात अगोदर आपले आधार लिंक खाते नसेल तर खाते लिंक करून घ्या। काही लाडक्या बहिणींचे मल्टिपल अकाउंट असतात मित्रांनो, की एकापेक्षा अधिक अकाउंट असतात। त्यामध्ये होतं काय की एकापेक्षा जास्त अकाउंट असल्यामुळे नेमके कोणते खाते आधार लिंक झाले आहे किंवा नाही ते तपासून घेणं, म्हणजे आपलं जे आधार लिंक खातं नसेल तर आधार लिंक करून घेणं, हा बी एक महत्त्वाचा त्यात पॉईंट आहे। जर तुमचं नसेल लिंक तर त्यामुळे देखील पैसे रिजेक्ट होऊ शकतात। त्यानंतर दुसरा एक पॉईंट असू शकतो की एखादी महिलेच्या नावावर क्षेत्र असेल किंवा PM किसान वगैरे या योजनेचे लाभार्थी असेल, तर अशा महिलांचे देखील पैसे हे बंद होण्याचे कारण असू शकतं। आणि त्यानंतर एकदम शेवटचा मुद्दा म्हणजे काही महिला संजय निराधार गांधी वगैरे अशा योजनेसाठी ज्यांनी फॉर्म भरला होता किंवा त्यांच्यासाठी त्यांनी आवेदन केलं होतं, तर अशा महिलांचे देखील हप्ते हे बंद झालेले आहेत। तर मित्रांनो, असे भरपूर असे या कारणाव्यतिरिक्त अजूनही कारण असू शकतं। तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की मला एकच सांगायचं होतं की ज्या बहिणींचे पैसे पडले नाही आहेत ते खूप निराश झालेले आहेत, तर त्यांना कुठं असं सोल्युशन भेटत नाही की आपले हप्ते का म्हणून बंद पडले असतील। तर अशा माझ्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती असेल
की तुम्ही कुठल्याही सेंटरवर जा किंवा कुठल्याही ठिकाणी जा, तुम्हाला कुठलेही समाधानकारक उत्तर मिळणार नाही. तर मित्रांनो, त्यांच्यासाठी मी एक महत्त्वाची माहिती सांगतो की तुम्हाला जर तुमचे हप्ते न पडल्याचे कारण जाणून घ्यायचं असेल तर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद या ठिकाणी जिल्हा महिला बाल विकास विभाग त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी जे असतील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तुमचे संबंधित कागदपत्रे घेऊन जाणे आणि त्यांच्याकडून तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेणे. लवकरात लवकर जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या की तुमचे नेमकं कोणत्या कारणामुळे बंद झाले हे तिथंच समजू शकतं, त्याच्या व्यतिरिक्त कुठेही समजत नाही. तर माझ्या लाडक्या बहिणींना विनंती असेल, त्यांनी लवकरात लवकर पुढचा हप्ता येण्याच्या अगोदर ज्यांचे पैसे पडले नसतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, पंचायत समिती येथील महिला बाल विकास विभाग यांचे जे प्रकल्प अधिकारी असतात यांना भेट देऊन आपले पैसे न पडण्याचे कारण जाणून घ्यायचं आहे. जर जी त्रुटी आली असेल तरी त्रुटी तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आणि लवकरात लवकर तुमचा हप्ता हा चालू होईल. तरी या योजनेविषयी अधिक माहितीसाठी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या शॉपला व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही या योजनेविषयी प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रश्नांना योग्य ते उत्तर दिले जाईल. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद.